तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत नांदुरा कृषी विभागाने ईगल सीड्स अँड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर मध्य प्रदेश या कंपनीविरुद्ध 18 जुलै रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। कृषी अधिकारी गुणनियंत्रण विक्रांत सिंग परमार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कंपनीच्या बियाण्यांच्या पिशव्यांवर नियमबाह्य व दिशाभूल करणारा दावा करण्यात आल्याचे तपासात आढळले। यानंतर बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी अकोला येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। अहवालानुसार संबंधित बियाणे सत्यतादर्शक बियाणे प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 318(4) जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 तसेच बियाणे कायदा 1966 व बियाणे नियम 1968 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाचा अधिक तपास नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा।